आता माझ्या तिसऱ्या गृहदोषाबद्दल बोलू. श्वानदोष. माझा जन्म आणि बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेल्याचे मला खूप समाधान आहे. मध्यमवर्गीय वर्गाचा असल्यामुळे आमच्या दिमतीला गाड्या वगैरे अजिबात नव्हत्या. किंबहुना 1980-90 या काळात ज्या कुटुंबाकडे स्वतःची गाडी होती ते कुटुंब मध्यमवर्गीय समजलेच जायचे नाही. स्कूल बस नावाची सोय एवढी मुबलक प्रमाणात त्या काळी गोव्यात तरी स्थापली जायची होती. गोव्याच्या प्रायव्हेट बस नामक रंगबिरंगी गैरसोयीवर माझा कधीच विश्वास नव्हता. पुण्यात अगदीच नाईलाज झाला की मी रिक्षा घेतो. पुण्यात रिक्षा घेतो हे वाक्य 3 साध्या शब्दांचं जरी असलं तरीही ती क्रिया इतक्या सहज आटपत नाही. आपण गंतव्यस्थान सांगणार, त्यावर तो बेदरकारपणे नाही सांगणार. आलाच तर मग मीटरवरून घासाघीस, काही विचारू नका. अगदी तसंच नाईलाज झालाच तर मी गोव्यात बस घ्यायचो किंवा घेतो. त्यामुळे आम्हा बाल्यांना शाळेला ने-आण करण्याची जबाबदारी आईवडिलांवर पडायची. त्यात माझी आई बँकेत कर्मचारी होती. सर्व बाबा लोकांप्रमाणे आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचे धनुष्य माझ्या वडिलांनी पेलले होते. त्यामुळे अगदी कमी वयापासून माझ्या हातापायात माझ्या स्वतःच्या जबाबदारीची सायकल आली. एवढी प्रस्तावना लावण्यामागचं कारण एवढंच, हे सूचित करणं की मी खूप कमी वयापासून सायकलस्वार आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. लग्न वगैरे झाल्यावर हौस म्हणून किंवा खरे कारण बहुतेक घरातून सुटका म्हणून दिवस दिवस सायकलवर अख्खा गोवा पालथा घालणाऱ्यांपैकी मी नाही. आता आमच्यासारख्या निष्पाप सायकल स्वारांना सर्वात मोठा धोका कोणापासून? कुणी म्हणेल पाऊस. पण भर पावसात सायकल चालवत नखशिकांत भिजण्याची मजाच वेगळी. आत्ताची रस्त्यांची परिस्थिती पाहता कुणी म्हणेल खड्डे. पण पुलंनी लिहून ठेवल्याप्रमाणे सायकल जर शस्त्र म्हणून चालवली तर खड्डे हे शत्रूने रचून ठेवलेले सापळे समजत प्रचंड वेगात पावसात भिजत ते सापळे चुकवत इकडे तिकडे मनोरम दृश्ये बघत लहानपणी किंवा सत्याच्या थोडेसे जवळ जायचे झाले तर तारुण्यात पदार्पण होता होता ज्यांनी सायकल चालवली नाही त्यांना माझ्या लेखी सायकल आलीच नाही. खरा धोका म्हणाल तर एकाच संकटापासून. आपली सायकल जोरात येताना संशयास्पद रीतीने टिपून काहीही कारण नसताना आपल्या चमूला बरोबर घेऊन उगाच भुंकत मागे लागणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून. बहुतेक सगळ्यांच्या आयुष्यात असा बाका प्रसंग बालपणी येतोच. त्या वयात उगाच धीटपणाचं अवसान ओढायची गरज नसल्यामुळे खुलेपणाने घाबरता वगैरे येतं. सगळी स्तोत्र आरत्या आठवू लागतात पण निष्फळ ठरतात. अगदी दत्ताची आरतीसुद्धा कामी येत नाही. कदाचित मागे लागणाऱ्या कुत्र्यांना मी दत्तभक्त वगैरे अजिबात नाही आणि फक्त कामापुरती आरती म्हणतो याचे उपजत ज्ञान प्राप्त होत असेल. या संकटापासून वाचायचे असल्यास देवाचा धावा सोडून विज्ञानाची कास धरावी लागते आणि त्यातून मग कुत्र्यांच्या हालचालींचा, हावभावाचा गाढा अभ्यास क्रमप्राप्त होतो. बालवयापासून या संकटाला तोंड दिल्यामुळे असंख्य स्वभाव वैशिष्ट्यांच्या कुत्र्यांचा अभ्यास झाला आहे. त्यामुळे आता सायकल चालवताना मी दूरवरच्या कुत्र्यांच्या भूमिका बऱ्यापैकी अचूक हेरू शकतो. कुठला कुत्रा झोपून राहणार, कुठला झोपेतून फक्त जागा होऊन एक डोळा उघडून बघणार आणि कुठला सायकलच्या मागे लागणार हे मी अभ्यासपूर्णरित्या ओळखू शकतो. आता असा एखादा कुत्रा मागे लागलाच तर त्यावर काही वेगवेगळे उपाय सुचवत आहे. पहिला उपाय हा श्वानप्रेमी वाचकांसाठी. कुत्रा मागे लागला की आपणच लहान मुलाला लाडात बोलतो तसं लाडात, काय झालं सोन्याला, असं झालं ओ गतरी, पुढलं लाडीक बोलणं माझ्यासारख्या निर्दयी माणसाकरता केवळ अशक्य. मी माझ्या तान्ह्या मुलाशी, म्हणजे माझा मुलगा तान्हा होता तेव्हा, पण असं कधी बोललो नाही आहे.
पण हा उपाय कितीही पुचाट वाटत जरी असला तरी कामी मात्र येतो. फार स्वाभिमान वगैरे न जोपासणाऱ्या लोकांना हा उपाय चालतो. नशिबाने चांगल्या सध्याचे भारतीय आणि भारत तसा नाही आहे. आपल्यावर हल्ला करू पाहणाऱ्या शत्रूकडे प्रेमाने बघण्याचे दिवस आता नाही आहेत. दुसरा उपाय म्हणजे स्वनियंत्रणाची पराकाष्ठा. अगदी योग वगैरे नियमित करणाऱ्या लोकांना हे साध्य होतं. कुत्रा जोरात मागे लागला की बहुतेक सायकलस्वार जोरात चालवायला लागतात. कुत्र्यांना मग अधिक चेव चढतो आणि ते शर्यतेचा पवित्रा घेतात. आपण तेवढ्यापुरते अगदी लॅन्स आर्मस्ट्रॉंग जरी झालो आणि पळापळीत नेमका चढाव आला की कुत्रा सहज जिंकतो. त्यापेक्षा याच्या अगदी विरुद्ध भूमिका घ्यायची. आपण सायकल एकदम हळू करायची आणि धावत हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना गोंधळात टाकून द्यायचं. कुत्र्यांसमोरचं आव्हानच संपुष्टात येतं आणि ते निषेधात्मक बू असं भुंकत आल्या पावली परत जातात. आता हा उपाय अंगीकारायला खूप धारिष्ट्य वगैरे असावं लागतं. श्वासोच्छ्वासावर खूप नियंत्रण वगैरे लागतं. योग वगैरे नियमित करून हे सुधारता येतं. सध्याच्या भारतावर पण हीच पाळी आली आहे. एक विदेशी गोरं कुत्रं उगाच येता जाता भुंकतंय तरी भारत बऱ्यापैकी शांत आहे. हा सामुदायिकपणे योग दिन साजरा करण्याचा फायदा असावा बहुधा. तिसरा उपाय हा माझा सर्वात आवडीचा आणि मला समाधान देणारा. कुत्र्यांना आपण कितीही घाबरलो तरीही एक लक्षात असू द्यावं की त्यांचा आविर्भाव बघून वाटत जरी नसलं तरीही कुत्रे आपल्यापेक्षा अधिक भित्रे असतात. ते भुंकत मागे लागले की आपण तडकाफडकी सायकल थांबवायची आणि तोंडातून आक्रमक आवाज काढत त्यांच्या अंगावर जायचं. वेळ मिळालाच तर 3-4 दगडसुद्धा गोळा करायचे आणि कुत्र्यांच्या दिशेने भिरकावून मारायचे. आता यात त्यांना दगड लागलेच पाहिजेत असं अजिबात नाही, पण आपण त्यांच्या आविर्भावाला घाबरतो तसं ते आपल्या आविर्भावाला घाबरले पाहिजेत. हे करताना दुसऱ्या कोणाचा दडपलेला रागसुद्धा व्यक्त करायचा असेल तर असे प्रसंग उपयुक्त ठरतात. काही शिव्यासुद्धा तोंडातल्या तोंडात देता येतात. ह्याचे 2 फायदे आहेत. आपला आविर्भाव राग हा कुत्र्यांनाही खरा वाटतो आणि ते घाबरतात आणि आपल्या रागाचाही निचरा होतो. उगाच हातातल्या गोष्टी फेकून आपल्या ओळखीच्या लोकांना शिव्या हसडून राग शांत करण्यापेक्षा हे कधीही चांगलं. हा पवित्रा मागच्या काही वर्षांपासून आपल्या देशाने सुद्धा परराष्ट्र धोरणाबाबतीत स्वीकारला आहे. हाच उपाय वापरून मी आमच्या घराच्या गल्लीत एक वस्तीचा कुत्रा ठेवला नाही आहे. तेच तुम्ही आमच्या कॉलनीतल्या बाकीच्या गल्ल्या बघा. 4-5 दगड किंवा एखादी काठी किंवा सरळ गाडीच घेतल्याशिवाय तुम्हाला जाताच येणार नाही. तेच आमच्या गल्लीत मात्र एकच कुत्रा, तुमच्या समोरचा हा अस्मादी. माझ्या कुत्र्यांवरच्या द्वेषगंगेच्या 4-5 गंगोत्र्या आहेत. पहिली गंगोत्री मी वर सविस्तरपणे नमूद केलीच आहे. हे कुत्रे सायकलच्याच मागे लागतात असं नाही, गाडीच्या मागे, ट्रकच्या मागे. शर्यत लावताना स्वतःचा आकार तरी पाहावा. गुरे शेळ्यांच्या कळपामागे लागणे तर आवडीचे. एकदा मी पाहिले तर रस्त्यावरून एक माहूत हत्ती घेऊन आला होता. मी कुत्र्यांना या हत्तीवर भुंकताना सुद्धा पाहिले आहे. एकदा असा क्रूर विचार येऊन गेला, असे वाटले की माहुताच्या हळूच कानात जाऊन सांगावे आणि त्याला हत्ती मोकळा सोड असे सांगावे. मजा आली असती. भुंक म्हणावं, किती भुंकायचं. इथे